उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहेत आणि उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्ताव देणार आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ठाकरे हा प्रस्ताव देणार असल्याचं कळतंय। तर उद्धव ठाकरे आमदारांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता भेटायला जाणार आहेत। विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचं पत्र दिलं जाणार आहे। भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करावं असं या पत्रामध्ये उल्लेख असल्याचं कळतंय। आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील थेट जातोय आपण कृष्णातकडे। कृष्णात, उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांची आता भेट घेणार असल्याचं कळतंय। पत्र देणार आहेत ते विधानसभा अध्यक्षांच्या नावाचा यामध्ये उल्लेख आहे असंही कळतंय। काय नेमके तपशील आहेत? विरोधी पक्षनेते पदावर दावा आता ठाकरे करत आहे आणि रितसर अधिकृतरित्या हा दावा केला जाणार आहे। आतापर्यंत सत्ताधारी पक्षांकडून आणि विधानसभा अध्यक्षांकडून देखील सांगितलं गेलं होतं की विरोधकांकडून अद्याप आम्हाला विरोधी पक्षनेते पदासाठीचं पत्र आलेलं नाही, त्यामुळे आम्ही काय निर्णय घेऊ शकत नाही। परंतु आता अधिकृतरित्या भास्कर जाधव यांचं नाव या पत्रामध्ये असल्याचं माहित पडतंय आणि त्यानुसार भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेते करावं यासाठी उद्धव ठाकरे हे विधानसभा अध्यक्षांना भेटणार आहेत आणि त्यांना पत्र देणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आणखी कोण कोण असणार आहे? कारण मवियाचा सुद्धा यामध्ये काही सहभाग असणार आहे का? कृष्णात, काय या संदर्भातले आणखी तपशील? मवियाचे सर्व आमदार नेत्यांशी बैठक पडलेली आहे। त्यानंतर आता हे उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे सर्व आमदार हे भेटायला जात आहेत। ठीक, कृष्णात, जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तेव्हा उद्धव ठाकरे काही वेळामध्ये आता राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेण्यासाठी जात आहेत।